आज बहुत खुशी हो रही है हमको तो। अंबेडकर साहब ने हमको कल निमंत्रण दिया और हम यहाँ आए, हम दोनों भी आए, प्रकाश जी शेंडगे साहब और प्राध्यापक टीपी मुंडे। बहुत बढ़िया है। ये तर दोस्तीची पहिली सलामी आमची चालू आहे आताची, काळजी करू नका। मी आपल्याला सांगू लागलो की मित्र हो, अरे चौकड जरा अंधार दिसतो, अंधार दिसतो। आपल्याकडे एक महान प्रकाश जी आंबेडकर प्रकाश है आणि दुसरे प्रकाश अण्णा शेंडगे हे उजाला है। आता दोन्ही प्रकाश जर एकत्र आले अंधार राहील का हो? आणि ह्या दोघांना एकत्र आणण्याचं काम अंजलीताई प्राध्यापक टीपी मुंडे करणार आहे। बंधूंनो, काळजी करू नका। आज काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? कोण कुणाविषयी बोलतो, कोण कुणाविषयी काही सांगतो, याचा थांग पत्ता नाही। सकाळी सकाळी जर 7ला म्हणा 8ला म्हणा जर टीव्हीचं बटन दाबलं तर हे दोन्ही एकमेकांना शिव्या द्यायलेले दिसतात। फडणवीस साहेब उद्धव ठाकरेकडे, उद्धव ठाकरे शिंदे साहेबाकडे आणि सगळे हे पुन्हा शरद पवाराकडे। अरे काय लावलंय? तुमचे भांडणं पाहिजे का आम्ही? या भांडणासाठी तुम्हाला सत्तेवर बसवलं का या जनतेनं? वेळ आलेली या, तुम्ही भांडत रहा। 2024ला या दोन्ही प्रकाशांच्या हातामध्ये या महाराष्ट्राची सत्ता येईल आणि तुम्ही आणताल अशी मला खात्री आहे। मित्र हो, आज या देशातला, या महाराष्ट्रातला शेतकरी हवाल दिलाय, या देशातला, या महाराष्ट्रातला विद्यार्थी हवाल दिलाय, सर्वसामान्य माणूस हवाल दिलाय। शेतकरी असेल, शेतमजूर असेल, दलित असेल, अल्पसंख्याक असेल, 12 बलुतेदार असेल, आज हवाल दिलेत, परेशान आहेत। यांचे भांडणं पाहवत का आम्ही आमच्या पोट भरण्याचं पाहावं? आज या गरीब माणसाला न्याय मिळत नाहीये। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली आणि या घटनेच्या माध्यमातून हे राज्यकर्ते आलेले आहेत, भांडण करण्यासाठी आलेले नाहीयेत। बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून या गरीब माणसाला न्याय द्या, सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवा, याच्यासाठी तुम्हाला सत्तेवर बसवलंय ना। मग हे तर कुणीकडे गेलं? काय करू लागला तुम्ही? स्वतःच्या स्वार्थापलीकडे, नात्या गोत्याच्या पलीकडं, जवळच्या कार्यकर्त्याच्या पलीकडं कुठेही तुम्हाला जायला वेळ नाहीये। ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, हे करीत राहा, करीत राहा। म्हणजे तुम्हाला
2004 ला ही समोर बसलेली जनता, या महाराष्ट्राची जनता आणि देशातली जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, हे नक्की या. काय चाललंय या सत्तेमध्ये? महाराष्ट्राच्या भांडणं लावायचं काम ओबीसी मध्ये, मराठा समाजामध्ये, 12 बलुतेदारामध्ये, एससी मध्ये ही भांडणं लावल्याशिवाय तुम्हाला सत्ता हस्तगत करता येत नाहीये. पण आता आम्ही फार हुशार झालो. आम्ही आता हुशार झालो की तुम्ही हे भांडणं आमचे लावता आणि आपली पोळी भाजून घेता. परंतु मित्र हो, ओबीसी आणि मराठा वाद या महाराष्ट्रामध्ये कुणा लावलाय? आपल्याला काही दिसत नाही का? आपल्याला काही कळत नाही का? राजेश टोपे नावाचा माणूस कुणाचा आहे? काय करतो त्या चराटीमध्ये बसून? पोलिसावर दगडफेक कुणी केली? कोणते लोक तुम्ही सस्पेंड केले? तुम्हाला एखादा मराठा सापडला नाहीये. तुम्हाला सापडला तिथं वंजारा, दुसरा कुणी नाही सापडला. भटक्या विमुक्तामधले सापडले, ओबीसी मधले सापडले, बाकी सापडत नाहीयेत. आणि म्हणून ही भांडणं लावणारी अवलाद ही कुठंतरी थांबवली पाहिजे. गेली 75 वर्षाच्या कालखंडामध्ये आपण पाहतोय कोण मुख्यमंत्री झालेले आहेत? वसंतराव नाईक, सुशीलकुमार शिंदे, अंतुले साहेब, हे दोघं तिघं सोडले तर सर्व हेच ना, हेच ना. आणि मग तुम्ही आज ओबीसी मध्ये पाठीमागे लागता. आम्हाला ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण द्या. आतापर्यंतच्या तुमच्या या 40-50 वर्षाच्या या तुमच्या मुख्यमंत्र्यांनी काय केलं? का त्यांच्याकडून तुम्ही घेतलं नाहीये? आता का बोंब मारतायत? ओबीसीच्या नावानं मारतायत. वारे वा, वारे वा. आणि पुन्हा नंतर आमची लायकी काढतात. ओबीसीची, एससी बीसी, ओबीसी एसटीची, व्हीजीएनटीची लायकी काय? म्हणजे यांच्या समोर, म्हणजे आपल्या समोर बसायला त्यांना लाज वाटते. अरे लाज वाटत असेल, आम्ही आज 80% आहोत. 60% ओबीसी, 15% दलित, 5% मुस्लिम, 80% आहोत. आम्ही महाराष्ट्रामध्ये गुणागोविंदाने राहतो. तुम्ही जाबर राहिलेले पाकिस्तानला जा, तिकडे जरा म्हणजे बघा, तिकडे तुमचं त्यांचं मिळतं जुळतं आहे. भांडणं खेळणे, खेळ लावीत बसणे, तसा प्रकार तिकडे करा. आणि म्हणून आज हा प्रकार चालणार नाही. कुठपर्यंत सहन करणार आहेत? सहनशीलतेला काही मर्यादा असते. या मर्यादेच्या पलीकडे जाता कामा नये. आणि म्हणून प्रकाश आंबेडकर साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे, त्या भूमिकेबरोबर आज आम्ही इथं आमचे अध्यक्ष आणि मी आलेलो आहेत. आज आमची इच्छा आहे की दोघांनी या महाराष्ट्रामध्ये एकत्र येऊन या सर्व गिधाडाला बाजूला सारावा आणि सत्ता हातात घ्यावी. प्रकाशजी आंबेडकर साहेब,
तुम्हाला बोलवत नाही, बोलवायले टोलवा टोलवी करतेत, बनवाय परकेत. घ्या 2, घ्या 1, घ्या 4. आपण 80% मालक आहेत आणि आपल्याला घ्या 2 आणि 4. आपल्या हातात सत्ता ना. माझ्या या समोर बसलेल्या बांधवांना मी विनंती करणार आहे, वंचित बहुजन आघाडीच्या आणि ओबीसीच्या हातात सत्ता ना. त्यांना तिकीट वाटपाचे किती द्यायचे ते आपण ठरवू. आपण मालक होऊ. किती दिवस हे पाटलं देशमुख, किती दिवस बोडक्यावर घ्यायचे आणि फिरायचंय. हा, आपल्या आजोबापासून पंजोबापासून सगळे आले. आता तरी आपण बघितलं पाहिजे, बाबासाहेबांनी याच मंडळीला किती, या मंडळीने त्रास दिला बाबासाहेबांना. अरे ज्या बाबासाहेबाच्या घटनेमुळं आज हे सत्तेमध्ये सत्ता चालते. अरे बाबासाहेबांनी जर देशाला घटना दिली नसती तर जसे गोठ्यातले जनावर सोडल्यानंतर सैरावैरा पळतात, त्याप्रमाणे या देशातली जनता पळाली असती. पण बाबासाहेबांनी एका दोरीमध्ये या देशातली जनता एकत्र केली आणि त्यांना त्या पद्धतीनं न्याय देण्याचं काम बाबासाहेबांनी आपल्या घटनेच्या माध्यमातून केलंय. आता या ठिकाणी टाळ्या वाजतात. आमचे मित्र किसनरावनी बोलताना बऱ्याच जणांनी टाळ्या वाजल्या, हातावरी केले. पण निवडणूक आल्याच्या नंतर सुद्धा टाळ्या वाजविल्या पाहिजे बरं का. नसता इकडे तिकडे काही झालं, निवडणुकीच्या काळात लय बरंच काही येतं या, त्याच्यापासून दूर राहा. इथं बसलेले नाहीयेत, इतर दुसरे असतील त्यांना सुद्धा सांगा की तसा प्रकार काही करू नका. अरे त्यांना एक बार जागा दाखवा. रोशनी चांद से होती है, सितारों से नहीं. दोस्ती बाला साहब आंबेडकर के साथ और प्रकाश सेंडगे के साथ दोनों की होती है, किसी के गिधाड़ों के साथ नहीं. आणि म्हणून मित्र हो, जरा जपून चला. द्रष्ट लागेल बरं, जरा जपून चला. कळू देऊ नका. आणि आले तर आपल्याला माहित आहे, आले अंगावर तर काय ते बाकी सगळं एवढे काही आपण सोपे नाहीत ना, एवढे सोपे नाहीयेत. आणि उठत आहे सुटत आहे म्हणतंय आम्हाला ओबीसीतून द्या, ओबीसीतून द्या. जणू काय ह्याच्या बापानं ओबीसी ठेवलेली. अरे ओबीसी आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमा आधारे आम्हाला दिली. 340व्या कलमा आधारे दिली. एवढं ओबीसीवर प्रेम बाबासाहेबांनी केलेलं आहे, एवढं बाबासाहेबांनी केलेलं आहे. नंतर 341, नंतर 342 असे कलम झाले. म्हणून ओबीसी वाल्यानो, एससी, व्हीजीएनटी, एसटी या सर्व या माझ्या बांधवांनो एकजुटीनं राहा. एवढंच या निमित्तानं सांगतो, कारण लायकी असणारे लायकी नसणारे हे आता कळायला लागलेत, पळायला लागलेत कुठं काय लायकी ते. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, आपण जागे राहा. येणाऱ्या 24 तारखेला आपलं मनगट पक्का ठेवा. अरे बाबासाहेबांनी दिलेली एकमताचा अधिकार हा इमानदारीने बजवा. त्या समोरच्याला जर साफ करायचा असेल, तलवार घ्यायची गरज नाही, कुऱ्हाड घ्यायची गरज नाही, कोयत सुद्धा नाही, कोयत सुद्धा नाही. बाबासाहेबांनी दिलेला एक मताचा जो अधिकार आहे तो इमानदारीने बजवा, इमानदारीने बजवा. फक्त एवढीच मला आपल्याला विनंती करायची आहे. आणि या ठिकाणी
बाळासाहेबांनी आम्हाला बोलवलं, त्यांच्या सगळ्या टीमनं बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो। आणि भविष्यामध्ये एवढंच नाही तर जेव्हा जेव्हा आम्ही मागच्यामध्ये 6-7 मेळाव्याला प्रकाशजी आंबेडकर साहेबांना आम्ही बरोबर होतो, 1.5-2 लाखाचे मेळावे झाले आणि त्या मेळाव्यामधून सगळ्या लोकांनी स्पष्ट सांगितलंय की तुम्ही एकत्र या आणि एकत्र येऊन आम्हाला सांगा आम्ही तुमच्या बरोबर आहोत। जय हिंद, जय भीम, जय ओबीसी।